श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत असतं तर त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. या गोष्टी आपल्याला चुकूनही या दिवशी अजिबात करायच्या नाहीत. या जर गोष्टी आपण या दिवशी केल्या किंवा उद्यापनाच्या दिवशी या 3 वस्तू आपण चुकूनही कोणाला जर दिल्या तर आपल्या घरामध्ये दरिद्री येईल, गरिबी येईल, आपल्या घरातून लक्ष्मी काढता पायी घेईल. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून या ज्या काही मी चुका सांगणार आहे तर त्या तुम्हाला या दिवशी करणं टाळायचं आहे. हे नियम या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला पाळायचे आहेत. तर त्या कोणत्या चुका आहेत, त्या कोणत्या 3 वस्तू आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर यंदा 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आले होते आणि 18 डिसेंबरला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची पूजा मांडत असतो. हा जो दिवस आहे तर तो उद्यापनाचा दिवस असणार आहे, म्हणजे शेवटचा गुरुवार असणार आहे. आणि या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्यावरती थोडंसं हळदीचं पाणी शिंपडून हा जो उंबरठा आहे, मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. घराबाहेर म्हणजेच तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील आपल्याला 1 तांब्याभर पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे. यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर विधिवत आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला धूपदीप अगरबत्ती देखील ओवाळून घ्यायची आहे. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाहीत किंवा फरशी देखील आपल्या घरामधील जे आहे तर ती पुसून काढायची नाही. या दिवशी या 2 चुका ज्या आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत. त्यासोबतच बघा ही जी पूजा मांडणी आपण जिथे करणार आहे त्या जागेवरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि या व्रताची पूजा मांडणी आपल्याला आपल्या घरामध्ये करून घ्यायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा 1 दिवा तुम्हाला तिथं प्रज्वलित करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि यानंतर बघा आपल्याला या व्रताची कहाणी जी आहे तर ती वाचून आरती करायची आहे देवीची. आणि त्यानंतर आपल्याला गोडाधोडाचा सायंकाळच्या वेळी गोडाधोडाचा नैवेद्य जो आहे तर तो माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचा आहे. यामध्ये तुम्ही आवर्जून खिरीचा म्हणजे तांदळाची जी खीर आहे तर त्याचा नैवेद्य जो आहे तर तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. आपल्या घरामध्ये 5 किंवा 7 सुवासिनींना किंवा कुमारिकांना आपल्या घरामध्ये बोलवून गोडाधोडाचं जेवण त्यांना खाऊ घालायचं आहे. त्यासोबतच बघा सुवासिनी महिलांना जर तुम्ही घरामध्ये बोलवलेलं असेल तर सुवासिनींना आपल्याला एक फळ आणि या व्रताचं जे पुस्तक असतं म्हणजे महालक्ष्मी व्रताची जी कहाणी असते तर ते पुस्तक आणि 1 फळ हे आवर्जून आपल्याला या सुवासिनी महिलांना द्यायचं आहे. त्यासोबतच बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी या ज्या काही चुका आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. तर त्यामध्ये म्हणजे बघा पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ. या दिवशी आपल्याला कोणीही कितीही आग्रह करू द्या किंवा कोणी कितीही मागू द्या तरी देखील आपल्याला मीठ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये असणारं तर ते अजिबात इतर व्यक्तीला म्हणजेच घरा शेजारी असणाऱ्या व्यक्तींना चुकूनही द्यायचं नाही किंवा इतरांकडून देखील आपल्याला घ्यायचं नाही. त्यासोबतच बघा या दिवशी आपण आपल्या घरातून तांदूळ जे असतात तर ते तांदूळ देखील आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायचे नाहीत. कोणी अगदी बघा कितीही मागू द्या तरी देखील आपण या 2 वस्तू द्यायच्या नाहीत. त्यासोबतच बघा पैसे. तर या दिवशी आपल्याला इतरांकडून उधार पैसेसुद्धा घ्यायचे नाहीत आणि आपले जे पैसे आहेत तर ते इतरांना
उधार म्हणून सुद्धा द्यायचे नाहीत. तर बघा, मीठ आणि तांदूळ हे जे आहे तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत. कारण की या जर वस्तू आपण इतरांना दिल्या तर आपल्या घरातून, आपल्या हातातून लक्ष्मी जी आहे तर ती निघून जात असते, त्या व्यक्तीच्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते. या दिवशी बघा, आपण दुसऱ्यांना जर पैसे दिले तर पैसे देखील साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतात आणि ते जर इतरांना दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती काढता पाय घेत असते. आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते, पैशांच्या अडचणी या येत असतात. म्हणून या दिवशी संध्याकाळी आपण चुकूनही या ज्या 3 वस्तू आहेत, मीठ, तांदूळ आणि पैसे, हे अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत. हे जे नियम आहेत तर ते आपल्याला या शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आवर्जून पाळायचे आहेत. कारण की हा जो वार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामधील आणि या दिवशी साक्षात माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि जर आपण या 3 वस्तू आपल्या घरातून बाहेरच्या व्यक्तींना जर दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी ही त्या व्यक्तीच्या हातामध्ये जात असते. म्हणून चुकूनही या ज्या वस्तू आहेत तर त्या इतर व्यक्तीला आपल्याला अजिबात द्यायच्या नाहीत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.